नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। थंडीमध्ये काय होतं की खूप अशी थंडी असते आपल्याला, त्यामुळे आपण शरीराला कसं उष्ण ठेवता येईल ते आपण पाहत असतो। तर अशा उष्णतेच्याच रेसिपी सुद्धा खाऊ शकतो आपण। तर बाजरीच्या पिठामध्ये खूप सगळी उष्णता असते, त्यामुळे तुम्ही असं बाजरीच्या पिठाच्या रेसिपी बनवून खाऊ शकता। तर इथं मी 2 कप बाजरीचं पीठ घेतलं आहे, पाव कप बेसन पीठ, पाव कप गव्हाचं पीठ आणि पाव कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे। तुमच्याकडे घरामध्ये जेवढे पीठ अवेलेबल असतील तेवढे तुम्ही इथं पीठ ऍड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। चवदारच लागतात आणि शिवाय ते हेल्दी सुद्धा राहतात। तर याच्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ टाकले आहेत, अर्धा चमचा ओवा टाकला आहे हातावरती क्रश करून, चवीप्रमाणे मीठ घालायचं, पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर कलर साठी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली, अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि 1 चमचा मी फुल मोठा भरून 1 चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्याची पेस्ट बनवायची किंवा बारीक असं क्रश करून घेतलं तरी चालेल आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। ते खूप सगळी कोथिंबीर घातली आणि छान मिक्स करून घेतलं आहे सगळं साहित्य एकदा, आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं, एकदम घट्ट नाही पण थोडंसं घट्ट ठेवायचं, म्हणजे आपल्याला रेसिपीसाठी थोडंसं घट्टच पीठ लागणार आहे आपल्याला। तर इथं मी एकदा पीठ मळून घेतलं आहे, नंतर त्याला मग 3 ते 4 मिनिट पाण्याचा हात लावून छान असं मळून घेतलेलं आहे। पीठ एकदम स्मूथ असं टेक्स्चर झालेलं आहे पिठाचं। आता या पिठाला मळल्यानंतर बिलकुल रेस्ट वगैरे द्यायची काहीच गरज नाहीये, लगेच आपण याचे थालीपीठ बनवायला घेणार आहोत। तर इथं मी एक मीडियम साईजचा उंडा घेतला आहे, तुम्हाला ज्या पद्धतीचं किंवा ज्या आकाराचं मोठं छोटं बनवायचं आहे त्या पद्धतीने उंडा घ्या। इथं मी पोळपाटवरती एक ओला करून सुती कपडा घेतला आहे आणि ओला केल्यानंतर त्याच्यावरती आणखीन पाण्याचा शिंतोडा दिला आहे। पाण्याचा शिंतोडा कपड्यावरती द्यायला बिलकुल विसरायचं नाही। एका वाटीमध्ये मी इथं पाणी घेतलं आहे, या पाण्यामध्ये आपले हाताचे बोटं डीप करून घ्यायचे आणि असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। जसं मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे असं थापून घ्यायचं, अगदी सोपं आहे। याच्यासाठी जास्तीचं घट्ट मळायचं नाही पीठ, मीडियम घट्ट मळायचं आहे पीठ आपल्याला। जास्तीचं घट्ट मळल्यानंतर थापताना थोडंसं प्रॉब्लेम येतो, हार्ड जातं थापण्यासाठी, म्हणून मग आपण थोडंसं मीडियमच घट्ट असं पीठ मळायचं आहे, एकदम सैलसर नाही आणि एकदम घट्टही नाही। छान असं सगळीकडून एकसारखं असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। जर तुम्हाला एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी हवं असेल तर थोडंसं पातळ थापून घ्यायचं आहे, आणि थोडंसं सॉफ्ट हवं असेल तर थोडंसं जाड साईज ठेवायची आहे त्याची। तर मी तर मला कुरकुरीत आवडतं त्यामुळे मग मी थोडेसे पातळ थापून घेतले आहेत। आता एकदा थालीपीठ थापून झाल्यानंतर त्याला असे बोटानं छिद्र पाडून घ्यायचे आहेत। छिद्र का पाडले आहेत हे मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला। तर आता हे थालीपीठ आपण उचलून घेऊया, असं अलगद उचलून घ्यायचं आणि तवा गरम झालेला आहे, तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं, याच्यावरती असं टाकून घ्यायचं आहे आणि हा कपडा अलगद असं काढून घ्यायचा आहे। तर आपण जे पाणी टाकतो अगोदर त्यानेच आपलं हे थालीपीठ जे आहे ते कपड्याला चिटकत नाही, पटकन असं डिमोल्ड होतं, याच्यावरचा कपडा निघला जातो। तर त्याच्यासाठीच पाणी जरुरी आहे टाकायचं। आणि आता मी इथं हे जे छिद्रामध्ये तेल टाकलं तुम्ही पाहिलं असेल, तर त्या आतमध्ये तेल टाकल्यानंतर सगळीकडून व्यवस्थित असं भाजलं जातं आपलं थालीपीठ। वरची साईड ड्राय झाल्यानंतरच तेल लावून घ्यायचं, नंतर मग टर्न करून घ्यायचं आहे। छान असं थालीपीठ दोन्ही साईडनं तेल लावून खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला। जोपर्यंत आपलं पहिलं थालीपीठ भाजत आहे तोपर्यंत मी तुम्हाला आणखीन एक टिप सांगत आहे। प्रत्येक वेळी जेव्हा आपण थालीपीठ थापायला जाऊ त्यावेळेस पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे कपड्यावरती, म्हणजे मग थालीपीठ जेव्हा आपण डिमोल्ड करतो तेव्हा ते इझिली डिमोल्ड होतं, म्हणून मी तुम्हाला आणखीन एक दाखवलं आहे मध्ये थापवताना। तर आपलं पहिलं पाहू शकता किती छान असं थालीपीठ भाजून रेडी झालेलं आहे, एकदम खमंग असं थालीपीठ दिसत आहे। तर मी तर दुसरंही थालीपीठ टाकून घेतलं, याला सुद्धा सेम पद्धतीने भाजून घेणार आहे। वरची साईड ड्राय झाल्यानंतर त्याला टर्न करून घ्यायचं आणि तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं। तर पाहू शकता आपलं दुसरंही थालीपीठ छान असं खमंग भाजलं गेलं आहे। याच्यावरचे पांढरे तीळ सुद्धा खूप छान दिसत आहेत। जर तुम्हाला पांढरे तीळ आणखीन आवडत असेल तर तुम्ही थापल्यानंतर याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ टाकू शकता। आता मी इथं व्हिडिओ पुरते एक 4 ते 5 थालीपीठ थापून घेतले आहेत, बाकीचे थालीपीठ नंतर बनवेल। आता इथं एवढेच आहेत, तेवढेच मी सर्व करत आहे। याला मी दह्यासोबत आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केले आहेत, तुम्हाला कशासोबत आवडतात त्याच्यासोबत तुम्ही सर्व करा। कोणी याला गुळासोबत सुद्धा खातात, गुळासोबत सुद्धा छान लागतात, पण प्रत्येकाची चॉईस आहे। गुळ आणि तूप सुद्धा याच्यासोबत छान लागतं, नक्की ट्राय करून पहा। आणि थंडीमध्ये अशा या रेसिपी करून खायला काही हरकत नाही, कारण आपल्या शरीरासाठी चांगले आहेत। एक थालीपीठ मी तुम्हाला तोडून दाखवते, बिलकुल असं वातड झालं नाही, एकदम छान असे झाले आहेत, पाहू शकता। नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। धन्यवाद, बाय बाय।